नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जी आहे त्याची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष आपली ताकद या ठिकाणी पणाला लावतोय आणि आपले कसे उमेदवार निवडून येतील आणि आपले अस्तित्व कसं पुढे निर्माण होईल या पद्धतीनेच हा सगळा जो इलेक्शनचा माहोल सध्या तयार झाला आहे. प्रचार यंत्रणा तयार झालेल्या आहेत, मतदार सुद्धा तयार झालेले आहेत आणि उमेदवार पण तयार झालेले आहेत आणि जे कोण आपल्या प्रचार किंवा आपला उमेदवार निवडून येण्यासाठी कसोशीनं या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. काही जण एकनिष्ठ असताना सुद्धा दुसरीकडे जाऊन सुद्धा तिकीट मिळवलं जात आहे. अशा उलट सुलट सुद्धा चर्चा या ठिकाणी आहेत, कारण हा खेळ फक्त कशाचा निवडून येण्यासाठी आहे आणि एकनिष्ठ असताना सुद्धा हे कार्यकर्ते असेल किंवा उमेदवार असतील ते तिकीट मिळवण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी इकडं तिकडून जातात का, आणि हा जो राजकारणाचा खेळ आहे हा कसा नेमका चाललेला आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि माढा तालुक्यातील एक असं खंबीर असं पूर्वग्रामी विचाराचं नेतृत्व ज्यांनी कोंढार भागामध्ये केलेलं असं शिवाजी पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आणि जाणून घेणार आहोत की हा जो राजकारण आहे, हे जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे याकडे आपण कशा अनुषंगाने पाहताय. साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल की आज हो घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, या निवडणुकीकडे आपण कसं पाहताय. आपण शिंदे गटाची सक्रिय असताना अचानक तुम्ही मोहिते पाटलाकडून गेला. एक माढा तालुक्यामध्ये एक असं चर्चा आहे की आपण कशासाठी नेमकं याकडे गेला आणि आपण यावरती उभा राहिलेला. नाही, पहिल्यांदा मी आपल्या MS मराठी चॅनलचं स्वागत करतो की तुम्ही आपल्या वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात. आणि तुम्ही जी पहिल्यांदाच म्हणला इकडून तिकडून, मी आहे त्याच पक्षात आहे. पवार साहेबांनी काढलेल्या राष्ट्रवादीतूनच मागच्या वेळेला मी निवडून आलो. आज मी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीतूनच उभा आहे. आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये अनेक उलथापालथी होत असताना या सोलापूर जिल्ह्याने पुरोगामी विचाराला साथ दिली आणि जवळजवळ 4 आमदार पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. त्यामुळे मी पहिल्यांदा खुलासा करतो, मी आहे त्याच पक्षामध्ये आहे. कोण कुठं आहे म्हणण्यापेक्षा मी माझ्या पक्षामध्ये आहे. तर या राजकारणाकडे किंवा इलेक्शन आपण कुठल्या अँगलनं बघताय आणि विकासाचं विजन आपल्या माध्यमातून काय असणार. निश्चित उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीनंतर आपण पाहिलं असेल की या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अंजनादेवी पाटीलला या टेंभुर्णी गटामध्ये काम करीत असताना त्यांनी पहिला प्रश्न मी आज घेऊन आलेला आहे ठराव की जो आमच्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एक मताने ठराव मांडला की टेंभुर्णीमध्ये अपर तहसील कार्यालय झालं पाहिजे, खरेदी विक्री कार्यालय झालं पाहिजे. आणि एक मताने त्याला कुणी विरोध केला नाही. आणि माड्याच्या मंडळीने तर एक दिवस बंद पाळला की आमचं माड्याचं घेऊन चालले म्हणून. हा ठराव आहे. आपण मी त्याचं ठरावाचं वाचन करतो. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी भाग हा माढा तहसील पासून जवळजवळ 50 किलोमीटर अंतरावर असून माढा रांजणी पंचायत समिती गणातील गावे व टेंभुर्णीतील गावे तसेच शेतकरी नागरिक यांना जाण्या येण्याचा खर्च वेळेचा खर्च होतो आणि त्यामुळं लोकांची ससे हेलपट होती. अनेक वेळा लोकांना त्रास होतो. त्यामुळे माढा येथे माढ्याच्या ऐवजी टेंभुर्णी तालुका माढा येथे अपर तहसील कार्यालय व दुय्यम निबंधक खरेदी विक्रीचे कार्यालय होण्याचा मी ठराव मांडते आणि तो ठराव जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवावा. एक मताने सर्वांनी मंजूर केलेला आहे. त्या ठरावाची तारीख आहे 13/2/2020 या संदर्भामध्ये आणि ठराव क्रमांक आहे 336. हा ठराव होऊन आज खरेदी विक्रीचा प्रस्ताव मुंबईच्या मंत्रालयामध्ये गेलेला आहे. अपर तहसील कार्यालयासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या माहित्या तयार करून ठेवलेल्या आहेत. आम्ही परवाच बोललो कमिशनर साहेबांना, त्यांनी पत्र पाठवून त्यांना मागवून घेतलेलं आहे आणि हे निश्चित तड लावणार आहे. आणि यासाठी आपला प्रतिनिधी सभागृहामध्ये आपल्या अस्मितेचे प्रश्न मांडतो की लोकांमध्ये जनमानसामध्ये भावना निर्माण झाल्यामुळं आज कोंढार भागामध्ये गावाच्या गावं लोक बोलू पाठिंबा द्यायला लागलेले आहेत. आणि माझ्या समोरचा जो उमेदवार आहे वाघे, ह्या मंडळी त्या कोंढार भागातील काय आमच्या 10 गाव असतील, त्यांनी कुठल्या एका लग्नामध्ये एखाद्या दुःखामध्ये गेलेला असेल तर जाहीर करावे, किमान 4 नावं सांगावीत. मी आमची उमेदवारी माघारी घेईन. आम्ही रोज समाजामध्ये पवार साहेबांनी एकदा सांगितलं होतं की मतदारसंघामध्ये निवडणूक लढीत असताना किमान 30% लोकांना तुम्ही डायरेक्ट ओळखत असा. मी टेंभुर्णीतील 70% लोकांना 80% लोकांना ओळखतो, ते मला ओळखतात. आणि कोंढार भागात तर 99% लोकांचा माझा संपर्क आहे, ते ओळखतात. आणि त्यामुळे आम्ही निवडणुकीला सामोरे जाताना आम्हाला कशाचीही शंका नाही. लोक निश्चित चांगल्याच्या
पाठीशी उभा राहतील एवढी खात्री आहे. आता तुम्ही मला नागनाथ वाघे जे आहेत, अमृता वाघे जे आहेत, त्या नवीन आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि सिस्टीममध्ये केंद्रामध्ये पण त्यांचं सरकार आहे आणि राज्यामध्ये बी सरकार आहे. मग ते ताकद लावून त्यांना निवडून येण्यासाठी असं वाटत नाही का तुम्हाला, जरी परिचय अल्प असला तरी त्यांचा? मग मागच्या लोकसभेला सुद्धा या इथून लीड मिळालेला आहे, विधानसभेला लीड मिळाला, तेव्हा सरकार नव्हतं का यांचं. म्हणून टेंभुर्णी ही पुरोगामी विचाराचं शहर आहे. कोंढारा भागामध्ये तर चळवळीचा भाग असणार ते भाग आहे आणि कोणाचंही लादून घेत नाही नेतृत्व. लोक मनाने विचार करतात. आज सकाळीच मी आडेगाव सारख्या ठिकाणी गेलो, तरुणांनी बोलवून आम्हाला पाठिंबा दिला. म्हणजे असे तरुण वैचारिक पातळीचे आज तरुण आहेत, भरकटलेला तरुण नाही. आज सुशिक्षित आहे, शिकलेला आहे आणि त्याला सगळं कळतं. आज कोंढारा भागाचं बघितलं तर काही भागामध्ये जायचं म्हणलं तरी, तुमच्या गावाकडे जरी यायचं म्हणलं तर तास दीड लागतो. रस्त्याची भयंकर परिस्थिती वाईट आहे असं नागरिकातून सुद्धा बोलले, कारण ग्राउंड रिपोर्टमध्ये आम्ही काल दाखवलं. या रस्त्याबद्दल आपल्या काय भूमिका असणार आहे भविष्य? 100% रस्ते खराब आहेत. याच्यासाठी वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केलेला आहे. त्याचे उद्घाटन झाली, त्याला टेंडर झाली, उद्घाटन झाली, पण पैसे दिले नाही त्या सरकारने, बीजेपीच्या. आणि म्हणून हा सुद्धा राग, तरुणांना सगळं कळते ना, उद्घाटन केले रस्ते कसे नाहीत. आणि ह्याचा सुद्धा रोष उद्या लोक मतदानाच्या पेटीतून दाखवते. विकासाचं विजन काय असणार? पहिल्यांदा घरकुल, सर्वसामान्य लोकांचे घरकुलाचे प्रश्न आहेत. एक हप्ता देऊन अजून पैसे राहिलेले आहेत. जिल्हा परिषदमध्ये आरोग्य, शिक्षण, शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत आणि ह्याच्यावर आमचं विजन राहणार आहे. टेंभुर्णीसारख्या ठिकाणी मी बघितलं काल शुक्रवार पेठेत कधी पाईपलाईन खोदलेले आहे, त्याचं कॉन्क्रीट नाही. एक मोटरसायकल गेली तर धुळीने लोक एवढे त्रस्त आहेत आणि त्या सगळ्या मंडळीने आम्हाला बोलवून सुद्धा घेतलं नाही. त्यांचे ते बसले आणि पाठिंबा जाहीर केला. बघतोय काल व्हॉट्सअपला तर रात्रीचाच पाठिंबा त्यांच्या मीटिंगमध्ये केला. मी काल जाऊन त्यांचं म्हणजे हे लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा. आणि टेंभुर्णीमध्ये धुराचा प्रश्न आहे, धुळीचा प्रश्न आहे अत्यंत. मग हे सत्ताधारीच लोक निवडून गेले, यांना सत्ताधारीकडून पैसे आणता आले नाहीत का? कॉन्क्रीट रस्ते करता आले नाहीत का? धुळीचं त्यांना चांगलं धूर जो होतोय ते दूर करता आलं नाही का? आणि मग ह्याच्यासाठी आमचे सदस्य, मग पंचायत समिती सदस्य आमचे लोंढेताई असतील, आमच्या वरच्या भागातल्या आमच्या पवार असतील, हे सगळे त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या कामाची पावती लोक उद्या आम्हाला देतील हे तुम्हाला 100% आशा आहे. आणि या टेंभुर्णी शहरामध्ये अनुसूचित जातीच्या अनेक वस्ती आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला सुधारणा करायची. अनेक आपण त्या तळेच्या तिकडे जाऊन पहा, लोकांना अजून रस्ते नाहीत किती वेळा. आणि मग ह्यांचा पालकमंत्री असताना हे निधी खिचून आणून का करत नाहीत, हा आमचा प्रश्न. आता शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो की रांजणी या ठिकाणी आम्ही काल रिपोर्टिंगला गेले असताना तिथे एक जिल्हा परिषदेची शाळा आहे. तर तिथं असा प्रश्न उद्भवला की ते एखाद्या तिथल्या नागरिकांनी सांगितलं की तिथं मुलींसाठी नैसर्गिक विधी करण्यासाठी किंवा शौचालय आतापर्यंत 25 वर्षात नाहीये. मग यामध्ये राजकारण केलं तर मुली कुठेतरी असुरक्षित आहे असं वाटत नाही का? त्या संदर्भात काय 15 वित्त आयोगातून ग्रामपंचायतीला डायरेक्ट निधी आता शिक्षणावर खर्च करा, तिथल्या ग्रामपंचायतीला हा प्रश्न विचारायला पाहिजे. निश्चित या बाबतीत आम्ही उद्या जिल्हा परिषदेमध्ये गेलो तर ते 15 वित्त आयोगातले शाळेला खर्च कुठे केले हा मुद्दा आम्ही उपस्थित करू आणि जास्तीत जास्त मुलींना, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. आपण बघतोय आज महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमातलेच जवळजवळ 80% IAS अधिकारी झालेत, MPCचे अधिकारी झाले आहेत. म्हणून मराठी शाळा हा आमचा विजन आहे की मराठी शाळा सक्षम आणि चांगल्या. तर खरं तर आता येणारा काळ जो आहे त्या 7 तारखेला निवडणूक होते आणि 9 तारखेला याचे मतमोजणी होते आणि येणाऱ्या काळामध्ये समजणार आहे की कुठला उमेदवार कधी निवडणार आहे आणि जनता कोणाच्या पाठी मागणार आहे, विकास कामाच्या का भूलथापात येणाऱ्याच्या मागे मतदार राहणार आहेत, हे येणाऱ्या 9 तारखेला समजणार आहे.